ती स्टीलची ती तार, तो रॉड काहीतरी टाकलेला आहे आणि त्याला अनेक ते टाके घातलेले मी पाहत आहे. आणि डॉक्टरने सांगितलं की तुला आयुष्यभर या स्थितीमध्येच राहावं लागेल. आयुष्यभर तू आता यावेळेस तुम्हाला आरोग्य देत आता लगेच ही मीटिंग संपण्याच्या आत लगेच आता यावेळेस त्या शरीरातला तो त्रास डॉक्टरने सांगितलेला आहे की कधीच हे नैसर्गिक रीतीने काम करणार नाही तुझे अवयव, पण आता तुझं ते अवयव काम करत आहे. आणि ज्यावेळेस मी डॉक्टरांकडे जरूर जा, मी सांगत आहे तुम्हाला जे पण कोणी असणार मी लाजू नाही येऊन पुढे येऊन साक्ष देण्यासाठी. डॉक्टरांकडे जरूर डॉक्टरांना जरूर दाखवा ते पुन्हा एकदा आणि त्याची तपासणी करण्याचा आणि त्याच्यामध्ये ती स्टीलची ती तार तो रॉड गायब झालेला असेल. या क्षणात आत्ता होणार आहे, लगेच आत्ता होणार आहे. मला पवित्र आत्मा सांगत आहे आत्ता लगेच इमिडिएट आत्ता होत आहे आत्ता यावेळेस लगेच होत आहे. मला पवित्र आत्मा सांगत जीवनात महान कार्य करायचं त्याचा गौरव करण्यासाठी कोणाची पर्वा करू नका असतो. धन्यवाद ईश. काय पासूया बहीण रंजना. आता पवित्र आत्माने तुम्हाला ज्यावेळेस सांगितलं की पवित्र आत्मा दाखवत आहे बहीण रंजना, तू खूप दुःखी आहेस आणि आजच्या प्रार्थनेला येण्यासाठी घरातून खूप तुला त्रास आहे. आणि बहीण रंजना सांगत आहे त्यांचे पती कालपासून त्यांना प्रार्थनेला येऊ देत नव्हते. त्या खूप विनंती करत होत्या की प्लीज मला या अभिषेक महोत्सवाला जाऊ द्या. शेजारच्या सर्व बहिणी गेलेल्या आहेत पण मला रात्री येऊ दिले नाही. खूप वाईट शब्द त्यांनी वापरले. पण बहीण सांगत आज ज्यावेळेस मी घरातून निघाले प्रभू येशू मला परवा नाही, मला काय होणार पुढे. आणि मी मनावर एक दगड ठेवून इथपर्यंत आलेले आणि येशूने आज माझ्या दुःखाचे अश्रू पाहिले आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे त्यांची भविष्यवाणी झालेली आहे. हालेलुया. आम्ही कोणालाही पर्सनल मी कोणालाही भेटत नाही, पर्सनल कोणाला विचारत नाही किंवा मी कोणालाही पर्सनल कोणाची माहिती विचारत नाही. हे देवाचं पवित्र आत्म्याचं कार्य आहे. माझ्या बहिण भावांनो किती लोकांनी ऐकलं होता रंजना काय हे खरं आहे सिस्टर? ओके ही गोष्ट मला माहिती काय झालं तुम्ही सांगा. मी म्हणलं प्रार्थना जायचं रात्री, ते म्हणले अजिबात जायचं नाही. मी म्हणलं मी जात असते, ते म्हणले तू गेली तर मागं येऊ नको. मी म्हणलं मी तरी पण जात असते. त्याचा आवाज वाढवा या माईकचा थोडासा. ओके हा. आणि मग ते म्हणले गेली तर मागं येऊ नको. म्हणलं नाही येणार पण मी जाणार आहे प्रार्थनेला. जोराची टाळी वाजून काय तुम्ही ऐकलं? सगळा गौरव सगळा सन्मान मी प्रभू